नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगासंबंधी आज एक परत नवीन परिपत्रक आलेलं आहे। 18 मार्च रोजी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। मार्चचा पगार हा 7व्या वेतन आयोगानुसारच होणार आहे, अशा प्रकारे यामध्ये माहिती आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला कशा प्रकारे आहे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया। टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो, मार्चचा पगार हा 7व्या वेतन आयोगानुसारच होणार आहे। तर याविषयी परत एक नवीन परिपत्रक आलेलं आहे। बघा, विषय असा आहे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्याबाबत। तर या ठिकाणी संदर्भ शासन निर्णयाचा दिलेला आहे आणि विषय बघा, उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 नुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्यात आलेला असल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत कर्मचाऱ्यांचे दिनांक 1/1/2016 नुसार वेतन निश्चिती करून वेतन अदा करावे। तसेच संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2019 देय एप्रिल 2019 चे वेतन हे 7व्या वेतन आयोगानुसार करण्याबाबत कळवण्यात आले, त्यानुसार वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी। तर अशा प्रकारे मार्चचा पगार हा 7व्या वेतन आयोगानुसारच होणार आहे, अशा प्रकारे सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांची स्वाक्षरी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व जिल्ह्यामध्ये परिपत्रके निघायला सुरुवात झालेली आहे। बघा, 18/3/2019ला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।